वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत. विषय आहे इतिहास. प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 12वी कला शाखेचा हा विषय आहे आणि 25/10/2024 म्हणजे आजच ही परीक्षा झालेली आहे. 50 गुणांची परीक्षा आहे आणि उत्तरपत्रिका लेखनासाठी 2.5 तासाचा वेळ आहे. ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. शिक्षण विभागाने ज्या प्रकारे प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिलेला आहे त्यानुसार ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. अशाच स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेतही असेल, कॉलेजमध्ये असेल. त्यासाठी सराव करा. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. तिसरी महत्त्वाची सूचना, प्रमुख प्रश्न म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. आणि चौथी सूचना, उत्तरपत्रिकेत आकृती पेनने काढाव्यात. संकल्पना चित्राच्या ज्या चौकटी करायच्या आहेत त्या पेनाने करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. ही प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. इतिहास इयत्ता 12वी कला प्रथम सत्र परीक्षेची ही प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे, विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ असा, विधान लिहायचं आणि रिकाम्या जागी उत्तराचा शब्द लिहायचा, त्याच्याखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. फक्त उत्तराचा पर्याय लिहायचा नाही, तर विधान पूर्ण लिहून त्यात उत्तर लिहायचं. 5 गुण आहेत. क्रमांक 1. इसवी सन 1609 मध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय अ. जॉन के, ब. कोपर्निकस, क. गॅलिलिओ आणि ड. केपलर. 2. मराठ्यांनी पोर्तुगीजांना टिंबटिंबच्या वेढ्यात पराभूत केले. पर्याय अ. वेंगुर्ला, ब. फोंडा, क. सुरत, ड. राजापूर. अचूक उत्तर निवडायचं आहे आणि रिकाम्या जागी लिहायचं आहे, विधान पूर्ण लिहायचं. स्क्रीनशॉट काढून प्रश्नपत्रिका सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेन. क्रमांक 3. आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय अ. स्वामी विवेकानंद, ब. महात्मा ज्योतिबा फुले, क. स्वामी दयानंद सरस्वती, ड. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 4. भारतात टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय अ. जयंतराव टिळक, ब. सरदार वल्लभभाई पटेल, क. पंडित जवाहरलाल नेहरू, ड. डॉक्टर टी.बी. कुन्हा. क्रमांक 5. अमेरिकेने टिंबटिंब या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. पर्याय अ. नागासाकी, ब. हिरोशिमा, क. पर्ल हार्बर आणि ड. स्टॅलिनग्राड. अचूक उत्तर पूर्ण विधान लिहून मग लिहा. ब. प्रश्न आहे, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 3 गुण आहेत. ब गटामध्ये एक जोडी चुकलेली आहे, ती दुरुस्त करून लिहायची. क्रमांक 1. अ गट आणि ब गट. 1. अर्स बिशपू, मुख्य कार्यकारी अधिकारी. 2. शान्सेलर, न्यायाधीश. 3. वेदोर्द फर्जेत, मालमत्तेवरील अधिकारी. 4. कपिताव, कॅप्टन. ब गटातला शब्द दुरुस्त करायचा आहे. 2. अ गट आणि ब गट. 1. कुंवरसिंह, लखनौ. 2. नानासाहेब पेशवे, कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई, झाशी. 4. चिमासाहेब, कोल्हापूर. ब गटातला शब्द दुरुस्त करा. तिसरा गट अ गट आणि ब गट. 1. हैदराबाद संस्थानांचे विलिनीकरण, स्वामी रामानंद तीर्थ. 2. काश्मीरी संस्थानाचे विलिनीकरण, शेख अब्दुल्ला. 3. गोवा मुक्तीलढ्यातील मोलाचे योगदान, मोहन रानडे. 4. पुदुच्चेरी येथील कामगार नेते, व्ही. सुबैया. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. 3 गुण. 1. वराह मिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ, त्याचं नाव लिहायचं. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण, ते ठिकाण लिहा. 3. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट, त्या गटाचं नाव काय होतं ते लिहायचं. 3 गुणांना 3. ब प्रश्न आहे,
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण विधान पूर्ण लिहायचं. 3 गुण आहेत. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण इथं कारण लिहायचं. पर्याय आहेत. म्यानमारमधील नैसर्गिक संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब्रिटिशांना युरोपियन वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. म्यानमारचा राजा थिबा याला धडा शिकवायचा होता. अचूक पर्याय निवडायचा, पण विधान पूर्ण लिहायचं. 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण पर्याय पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी, इंग्रजांना मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी, स्वराज्यात पैसा उभारण्यासाठी, वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. 3. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा एक परिणाम म्हणजे भारतात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली. आपली सत्ता आता भारतात फार काळ टिकणार नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय भारतीयात होऊ लागला. भारतीय उठाव दडपण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर केला पाहिजे याची इंग्रजांना जाणीव झाली. प्रश्न क्रमांक 2. 3 आहे. नकाशाचं निरीक्षण करायचे आणि प्रश्नांची उत्तर लिहायची. 2 गुण आहेत. आणि नकाशा आहे मराठी सत्तेचा विस्तार इसवी सन 1758. आता इथे नकाशा अस्पष्ट दिसत असेल, स्लाईड छोटी आहे म्हणून. पुस्तकामध्ये हा नकाशा पहा, मराठी सत्तेचा विस्तार, आणि यावर कोणते प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया. 2 गुणांच्यासाठी 2 प्रश्न आहेत. 1. नागपूर येथे कोणत्या घराण्याची सत्ता होती? आणि 2. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? प्रश्न. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 6 गुण आहेत. म्हणजे एक संकल्पना चित्र सोडवायला 2 गुण. पहिलं पाहूया संकल्पना चित्र. विषय दिलेला आहे वसाहतवाद फोफावण्याची कारणं. 4 कारणं लिहायची आहेत. 1, 2, 3 आणि 4 यांनी चौकटी पेनने करायच्या आहेत. वसाहतवाद फोफावण्याची 4 कारणं लिहायची. दुसरं संकल्पना चित्र आहे नाना फडणवीसांनी इंग्रजांविरुद्ध उभा केलेला चतुःसंघ. ती 4 नावं इथं लिहायची आहेत. 3. आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र. 4 वृत्तपत्रांची इथं चौकटीत नावं लिहायची. चौकटी पेनने तयार करायच्या. 4. साताऱ्याच्या प्रति सरकारने केलेली जनहिताची कामं. 4 कामं इथं लिहायची आहेत सातारच्या प्रति सरकारने केलेली. आणि 5. हैदराबाद मुक्ती संग्रामातील सहभागी झालेले मराठवाड्यातील कार्यकर्ते. 4 कार्यकर्त्यांची नावं लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3 सोडवायच्या. 6 गुण. म्हणजे एक संकल्पना लिहायला 2 गुण. 1. युरोपातील धर्मयुद्धे. 2. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. 3. प्रार्थना समाज. 4. उमाजी नाईकांचा जाहीरनामा. आणि 5. राष्ट्रसंघ. 5 पैकी 3 सोडवायचे. 6 गुण. प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. युरोपियन राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. 2. राजर्षी शाहू महाराजांची धोरणे पुरोगामी होती. 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 3 पैकी 2 सोडवा. 6 गुण. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत नोंदवा. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. 2. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. 3. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 3 पैकी 2 सोडवायचे. 6 गुण. प्रश्न 6. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1च सोडवायचे. 5 गुण आहेत. 1. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? 2. वास्को द गामा यांच्या कार्याची माहिती लिहा. 2 पैकी 1 सोडवायचं. 5 गुण आहेत. प्रश्न क्रमांक शेवटचा 7. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 2 पैकी 1 सोडवायचं. 5 गुण आहेत. मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचं उत्तर लिहायचं. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा.
मुद्दे आहेत दलितोद्धाराचे कार्य, वृत्तपत्रीय कार्य, संस्थात्मक कार्य. दुसरा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा. मुद्दे आहेत पहिले अधिवेशन, हजर प्रतिनिधी, संमत झालेले ठराव. या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहायचं. 2पैकी एकच सोडवायचं. 5 गुण आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका एक सराव म्हणून सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा या उपयोग झाला किंवा नाही ते मला जरूर कळवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.